आम्हा शेतकऱ्यांना सण जरी असला तरी सुट्टी नसते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. याने सोबत त्या दादांना आणलेलं होतं. आम्ही तिघांनी मिळून काय केलं, टोमॅटोला आधी फवारा मारून घेतला. पाऊस उघडलेला आहे. 4 वाजता आभाळ आले की मग पाऊस आला की फवारा राहतो. आणि मग काय केलं, पुरणाचा जो स्वयंपाक चालू होता तो अर्धाच सोडला आणि मी आले फवारा मारू लागायला. आणि रात्री मस्त गरमागरम भजी बनवले, पोळ्या बनवल्या. दुपारी थोडेसे बनवले होते. मी काय करते, एकदम करून नाही ठेवत, कारण काय होतं हे होतं मग थंड भजी काय एवढी खास लागत नाहीत. मग असे छान गरमागरम जेवायच्या आधीच मस्त भजी तळून घ्यायचे. याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, ओवा, थोडंसं जिरं आणि हे पण घातलेली आहे, मिरची चिरून घातलेली आहे. हे आहेत गावाकडचे मस्त असे कांदा भजी. तर भजी कसे वाटले ते मला नक्की सांगा. पुरणपोळ्या पण मी आत्ता बनवून ठेवल्यात. आमटी वगैरे मी दुपारी बनवलेली होती. आणि म्हटलं पोळ्या सकाळी काय केलं होतं, गणेशला डब्यासाठी, मामांना नाश्त्यासाठी भेंडीची भाजी, चपाती असं बनवलेलं होतं. आणि म्हटलं मग कोण खाणार नाही तर पोळ्या संध्याकाळीच बनवूयात. गाईंला वगैरे बनवल्या पोळ्या. हे छान असं भिजवलेलं पीठ आहे, बेसन पीठ. हे मी घरचंच आहे आमच्या, जे रानातले हरभरे असतात त्याचं बनवलेलं बेसन पीठ. आणि छान पोळ्या झाल्यात. गणेशसाठी एक चपाती बनवली आहे. आणि गाईंला मग अशी छान अशा गरमागरम पोळ्या करून ह्यांना मी हे केलं होतं, दिलं होतं खायला द्यायला. आणि मग भजी कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही काय काय आज बेत केला आहे तोही नक्की सांगा. तर असं असतं गावाकडे, छान पोळ्या दिवशी सगळीकडे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आम्ही पुरणपोळीच बनवतो. आता गौरीच्या वेळेस गौरी जेवणाच्या वेळेस बनवायची पुरणपोळी. आता सणच येणार आहेत एकामागून एक. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत.